हाय लेडीज, आजचा आपला टॉपिक आहे तुमचा स्क्रीन टाईम बाळासाठी धोका. मागच्या व्हिडिओजमध्ये आपण पाहिलंच आहे की तुम्ही तुमच्या बाळाशी कसे डिरेक्टली कनेक्टेड असता, त्यामुळे तुम्ही काय ऐकता, बोलता, वाचता, तुमचा स्क्रीन टाईम किती, या सगळ्यांचा एकत्रित परिणाम बाळावर डिरेक्टली होत असतो. तुमच्यासाठी भले तो एंटरटेनिंग एक्सपिरियन्स असेल, पण तुमच्या बाळासाठी हा पहिला अनुभव असतो. त्यामुळे तुम्ही जेव्हा क्राईम सिरीज, भांडणाचे शोज, निगेटिव्ह शोज बघता, तेव्हा तुमच्या बाळाच्या घडणीवर त्याचा परिणाम होत असतो आणि तुमच्या शरीरामध्ये स्ट्रेस केमिकल्स वाढतात. ते जरी तुमच्या डोळ्यांना दिसत नसले तरी ते बाळापर्यंत डिरेक्टली पोहोचतात आणि तुमचा त्यावेळेचा जो जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो तो त्या बाळाचा फाउंडेशन बनतो आणि ती जी निगेटिव्हिटी तुम्ही अब्झॉर्ब केलेली असते ती म्हणजे स्ट्रेस आणि इन्सिक्युरिटी म्हणून तुम्ही बाळाला गिफ्ट करता जणू, जे त्या बाळाच्या फ्युचरमध्ये कॉन्फिडन्स आणि इमोशनल स्टॅबिलिटीवर निगेटिव्ह इम्पॅक्ट करून जाते. जर तुम्हाला तुमच्या बाळाचं फाउंडेशन सकारात्मक आणि सुपिरियर करायचं असेल तर तुम्ही काय बघितलं पाहिजे, काय नाही बघितलं पाहिजे, तुमचा स्क्रीन टाईम किती असला पाहिजे, या सगळ्याचा प्रॉपर गायडन्स मिळणं आवश्यक असतं. मी काउन्सिलर अमृता विश्वनाथ ॲमी सिलिंग स्टुडिओमध्ये तुम्हाला तुमचा प्रेग्नन्सीचा प्रवास कसा माइंडफुल करायचा याबद्दल 1-to-1 गायडन्स देते. तर आजच तुमचं सेशन बुक करा आणि तुमचा हा प्रवास माइंडफुल बनवा.